हॅलो स्टुडंट्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आज आपण किंवा बीकॉमचं फायनान्शियल अकाउंटिंग हा सब्जेक्ट पाहत आहोत. नवीन टॉपिक आपण चालू केलेला आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक जर्नल एंट्रीज पाहिल्या होत्या आणि आता त्या जर्नल एंट्री बेसवर आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. प्रॉब्लेम पहिला तुमच्या समोर मला लिहावा लागलाय, कारण तुमच्याकडे कोणत्या ऑथर्सचे बुक्स असतील आणि त्याच्यात तुम्हाला क्वेश्चन मिळेल की नाही हा मला डाऊट होता, म्हणून मला क्वेश्चन इथे आधी लिहावा लागलाय. तो मी तुमच्याशी डिस्कस करतो आणि मग सोडवायला सुरुवात करूया. ठीक आहे, तर पहा बॅलन्स शीट तुमच्या समोर आहे, मेसर्स अनवेल लिमिटेड. जर तुमच्याकडे प्रॉब्लेम सापडला तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा चेक करू शकता, पाहू शकता. समराइज बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2014. बॅलन्स शीट दिलेली आहे. इक्विटी शेअर कॅपिटल 1,60,000 शेअर्स आहेत 10 रुपीजचे, ज्याची व्हॅल्यू होते 16,000. प्रेफरन्स शेअर कॅपिटल मध्ये 4,000 10% प्रेफरन्स शेअर्स आहेत 100 रुपीज वाले. तो 4,000 ही क्वांटिटी आहे. 4,000 into 100 होणार 4 लाख. 10% डिबेंचर्स आहेत 20 लाखचे. इंटरेस्ट अक्रूड अँड ड्यू ऑन डिबेंचर्स. डिबेंचरचा आतापर्यंतचा इंटरेस्ट जो आहे तो दिला नाहीये, तो बाकी आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे 2 लाख रुपीजचा, तो द्यावा लागणार आहे. क्रेडिटर्स आहेत 8 लाख रुपीजचे. बिल्स पेबल आहेत 1 लाख रुपीजचे. आउटस्टँडिंग ऑडिट फीज आहे 1 लाख. असे टोटल लायबिलिटीज होते 52 लाख. आणि आता असेट साईडला लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 12,20,000. फर्निचरची व्हॅल्यू 4 लाख. कम्प्युटर 6 लाख. डेटर्स 6 लाख. And then stock 80,000. And now bills receivable 5 lakh, cash bank 3,60,000 and share issue expenses 40,000 से आहेत. And finally profit and loss account आहे डेबिट बॅलन्स 14 lakhs चा. ओके, तर याच्यामध्ये फिक्स असेट लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, कम्प्युटर आहे. करंट असेट आहे डेटर आणि स्टॉक आणि बिल्स रिसिवेबल, कॅश बँक. या दोन ज्या आहेत शेअर इश्यू एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस, यांना फिक्टिशियस असेट्स म्हणतात. फिक्टिशियस असेट्स का? कारण हे एक प्रकारे असेट साईडला असणारे लॉसच आहेत आणि हे लॉस आपल्याला कंपल्सरी राईट ऑफ करावे लागतात. याची कंपल्सरी एंट्री येते. आणि आपण जर्नल एंट्रीचे डिस्कशन करताना फिक्टिशियस असेट्स कोणत्या असू शकतात ते डिस्कस केलं. इथे फक्त दोनच आलेले आहेत, शेअर इश्यू एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा फिक्टिशियस असेट्सचा पार्ट होईल आणि आपल्याला हे राईट ऑफ करावे लागतील. ठीक आहे, आता आपण जर्नल एंट्री डिस्कशन स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, सो स्टुडंट जर्नल एंट्री डिस्कशन मॅक्सिमम आहे ऍडजस्टमेंट बेसिसवर आणि ऍडजस्टमेंट मी इथून राईट केलेला आहे. प्रॉब्लेम तुमच्यासमोर लिहावा लागलाय मला, तर समजून घ्या. हा लिहिण्यासाठी प्रॉब्लेम मला जवळजवळ अर्धा तासापेक्षा जास्त वेळ गेलेला आहे. सो ट्राय करा इथे समजून घेण्याचं. द फॉलोइंग स्कीम ऑफ कन्स्ट्रक्शन इज अप्रूव्ड. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे 10% प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस बाय ₹20 पर शेअर. म्हणजे 20 रुपयाने. बाय म्हणजे सेम अमाऊंट घ्यायची जी इथे दिलेली आहे. आणखीन कोणता वर्ड येऊ शकतो? तर टू येऊ शकतो. टू आणि बाय. बाय मीन्स सेम अमाऊंटनी इफेक्ट द्या. टू मीन्स डिफरन्स अमाऊंटनी इफेक्ट द्या. ओके, हे नोट करून ठेवा तुमच्याकडे. ओके, सो बाय मीन्स सेम अमाऊंट. बाय म्हटल्यावर 20 रुपीज सेम ॲज इट इज आपण रिड्यूस करणार आहोत. इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस बाय ₹5 पर शेअर. इक्विटी शेअर रिड्यूस करायचे 5 रुपीजनी. डिबेंचर होल्डर्स अग्री टू सेटल देअर क्लेम फुल्ली बाय इश्यू ऑफ न्यू 11% डिबेंचर्स. डिबेंचर होल्डर बोलतात आम्ही आमचे जे 10% डिबेंचर 20 लाखचे आहेत ते सोडायला तयार आहोत, पण त्यासाठी तुम्हाला नवीन डिबेंचर द्यावे लागतील 11% डिबेंचर्सचे. ओनली 14 लाख रुपीजचे. व्हॅल्यू भाग किती आहे 20 लाख आणि आता नवीन व्हॅल्यू किती ऍक्सेप्ट करतात 14 लाख, म्हणजे जवळजवळ 6 लाख कमी होणार आहे. सो मॅक्झिमम लायबिलिटी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, लॉसेस कमी करण्याचे प्रयत्न केले जातात. ठीक आहे. दे ऑल्सो अग्री टू फोरगो म्हणजे माफ करणं. फोरगो 50% ऑफ देअर इंटरेस्ट. इंटरेस्ट किती होता 2 लाखचा, ते होता 50% आम्ही सोडायला तयार आहोत, माफ करायला तयार आहोत. बट द पेमेंट ऑफ 50% इंटरेस्ट टू बी मेड इमिजिएटली. पण उरलेले 50% जे आहेत म्हणजे 1 लाख रुपीज त्याचे पेमेंट इमिजिएटली झालं पाहिजे. ठीक आहे. कम्प्युटर हॅज टू बी रिटर्न डाऊन बाय ₹40,000. बाय म्हणजे सेम अमाऊंट. 40,000 नी कम्प्युटरची अमाऊंट कमी करायची आहे, रिड्यूस करायची आहे. लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर टू बी अप्रिशिएटेड बाय 10%. अप्रिशिएट म्हणजे वाढवणं. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरची व्हॅल्यू 10% नी इन्क्रीज करायची आहे. स्टॉक टू बी अप्रिशिएटेड बाय ₹60,000. स्टॉक पण अप्रिशिएट करायचा आहे 60,000 नी. फिक्टिशियस असेट्स टू बी रिटर्न ऑफ. फिक्टिशियस असेट बोललेत बघा, तर या दोन फिक्टिशियस असेट्स इथे आपल्या समोर आहेत, इन्क्लुडिंग प्रॉफिट अँड लॉस, शेअर इश्यू एक्सपेन्स. फिक्टिशियस असेट्स आहेत त्या दोन्ही राईट ऑफ कराव्या लागतील. जर हे सांगितलं नसतं तरी सुद्धा आपण हे करणारच आहोत, फिक्टिशियस असेट्स राईट ऑफ. कॉस्ट ऑफ रिकन्स्ट्रक्शन वॉज ₹50,000. ओके, खर्च झालेला 50,000चा. 8 ऍडजस्टमेंट झाला. 9 आणि 10 इथे लिहिले मी जागा नसल्यामुळे.
75% ऑफ क्रेडिटर्स अग्रीड टू फोरगो देअर क्लेम्स बाय 10%. क्रेडिटर्स टोटल आहेत तुमच्याकडे 8 लाख ते 100% समजा. 8 लाखची 75% जे असणारे क्रेडिटर्स आहेत त्याचे कॅल्क्युलेशन करावे लागतील. जी व्हॅल्यू येईल त्याचे ते बोलतात की आम्ही 10% सोडू. 75% जी काही अमाऊंट येईल क्रेडिटर्सची ती अमाऊंट शोधा आधी आणि त्याचे 10% किती येणार ते आपल्याला माफ करायचे आहेत. फोरगो म्हणजे माफ करणं, सोडून देणं. रिड्यूस डेटर्स बाय ₹70,000 आणि डेटर्स 70,000 कमी होत आहेत. बाय म्हणजे सेम अमाऊंट 70,000 कमी होत आहे. ठीक आहे. सो ह्या काही ऍडजस्टमेंट आहेत आणि याच्यावरच मॅक्झिमम तुमच्या जर्नल एंट्री ऍडजस्टमेंटवरच येणार आहे. सो ऍडजस्टमेंट बेसिसवर एंट्री स्टार्ट करूया. पहिली ऍडजस्टमेंट 10% प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस बाय ₹20 पर शेअर. तुम्ही ऍडजस्टमेंट बघू शकता. इक्विटी शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्सची फेस व्हॅल्यू रिड्यूस करण्याची एंट्री काय आहे. ओके. सो इथे लिहिणार आपण त्या शेअरचं नाव 10% प्रेफरन्स शेअर्स. पहिली एंट्री 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. नावं मोठी असल्यामुळे आपण शॉर्ट मध्ये लिहू शकतो. टू कॅपिटल रिडक्शन माफ करण्याची डायरेक्ट एंट्री आलेली आहे. ठीक आहे. किती. सो बिंग स्टार्ट करणार. बिंग रिड्यूस केलं ना व्हॅल्यू किती 20 पर शेअर ने. बिंग 4,000 10% प्रेफरन्स शेअर of ₹100 each fully paid reduced by ₹20 per share. ओके. तर 20 आणि 4,000 याची इंटू करूया म्हणजे अमाऊंट किती कमी झाली ती कळेल. ₹20 एका शेअरचे कमी झाले आहेत. आपल्याकडे शेअर्स आहेत 4,000. 4,000 गुणिले 20. 4,000 4,000 इंटू 20 किती होणार ते बघा. 80,000 रुपीज कमी केलेले आहेत. ओके. रिड्यूस एंट्री मिळाली. फर्स्ट एंट्री झाली. नाव सेकंड एंट्री इक्विटी शेअर सुद्धा टू बी रिड्यूस बाय ₹5 पर शेअर म्हणजे ₹5 कमी झालेले आहेत. म्हणजे एंट्री काय घेणार. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. नरेशन सिमिलर इन आज वरती दिलं तसं. इक्विटी शेअर्स किती होते बघा. 1,60,000 शेअर क्वांटिटी आहे. 1,60,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each fully paid reduced by ₹5 per share. ओके. ₹5 कमी करा. 1,60,000 गुणिले 5 तुम्हाला करावे लागतील तर किती होतात ते बघूया. 8 लाख रुपीज कमी होणार. दोन्हीकडे डेबिटच्या समोर आणि क्रेडिटच्या समोर सेम अमाऊंट राहील. सेकंड एंट्री झाली. डन. नंबर 3 डिबेंचर्स होल्डर अग्रीड टू सेटल देअर क्लेम फुल्ली बाय इश्यू ऑफ न्यू 11% डिबेंचर्स. म्हणजे त्यांच्या ओल्ड डिबेंचरला कट करायचं आणि नवीन डिबेंचर द्यायचे. ऍडजस्टमेंट लक्षात येते का बघा. जर्नल एंट्री आपण डिस्कस केली होती. ओल्ड लायबिलिटी एक्सचेंज अगेन्स्ट न्यू लायबिलिटी. ओल्ड लायबिलिटी अकाउंट डेबिट टू न्यू लायबिलिटी अकाउंट क्रेडिट. सो ओल्ड लायबिलिटी 10% डिबेंचर्स, न्यू लायबिलिटी 11% डिबेंचर्स आणि डिफरन्स असणार आहे 20 lakhs व्हॅल्यू आहे आणि इथे 14 lakh आहे. डिफरन्स असणार आहे. कॅपिटल रिडक्शनला ठेवावा लागेल. सो म्हणून ओल्ड लायबिलिटी एक्सचेंज न्यू लायबिलिटी म्हणून ओल्ड लायबिलिटीचं नेम आधी येणार ते डेबिट होणार आहे. 10% डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट टू 11% डिबेंचर्स अकाउंट. तर 20 lakhचे होते ते आधीचे बरोबर ना. चेक करा बॅलन्स शीट मध्ये 20 lakhचे होते. ओके. आणि आता 11% डिबेंचर 14 lakhचे होतात आणि डिफरन्स किती होतं 6 lakhचा. तो कॅपिटल रिडक्शनचा समोर राहील. ओके. 6 lakh. मग आता इथे म्हणूया बिंग 10% डिबेंचर एक्सचेंज अगेन्स्ट 11% debentures and difference transfer कुठे गेला to capital
रिडक्शन अकाउंट. ओके, देन पुढे कंटिन्यू. दे ऑल्सो अग्रीड टू फोरगो 50% ऑफ देअर इंटरेस्ट. इंटरेस्ट त्यांचा किती आहे बघा, 2 लाखचा. आणि ते बोलतात इंटरेस्ट जो आहे तो आम्ही माफ करायला तयार आहोत, पण 50% तुम्हाला इमिजिएटली कॅश द्यायचं आहे. सो कॅश जाणार आपल्याकडून आणि माफ होणार आउटस्टँडिंग इंटरेस्ट. सो ओके, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर अकाउंट डेबिट. फोरगो केला म्हणजे प्रॉफिटच झाला, माफ केला म्हणजे रिडक्शन अकाउंट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट आहे. आणि नंतर कॅश पेड होतीये, इमिजिएटली पेड करतोय. सो नॉर्मल ट्रान्झॅक्शन बँक मधूनच होती, बँक अकाउंट. 2 लाख व्हॅल्यू होती आउटस्टँडिंग इंटरेस्टची, त्याच्यातले 50% पेड झाले इमिजिएटली 1 लाख आणि बाकीचे ट्रान्सफर झाले कॅपिटल रिडक्शनला. बिंग आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर paid 50% and balance transfer to capital reduction account. शॉर्ट मध्ये नेम लिहिलेले आहेत आपण. ओके, थर्ड ऍडजस्टमेंट आहे कम्प्लीट झालेली आहे. फोर्थ वन, कम्प्युटर हॅज टू बी रिटर्न डाऊन बाय ₹40,000. कम्प्युटरची व्हॅल्यू कमी करायची आहे म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी होणार आहे. असेटची व्हॅल्यू कमी होणार म्हणजे आपल्यासाठी असतो लॉस, आणि लॉस आपण लिहिणार आहोत इथे डेबिटला, जे आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आपल्यासाठी इथे कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कम्प्युटर अकाउंट. किती व्हॅल्यू घ्यायची आहे, 40,000. सेम व्हॅल्यू 40,000. ओके, बिंग कम्प्युटर रिटर्न डाउन. सिंपल नरेशन लिहिलेलं आहे. नाव नेक्स्ट एंट्री, लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर अप्रिशिएट. वाढतायत, असेट्स व्हॅल्यू वाढणं प्रॉफिट असते म्हणून इथे लिहिणार लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आता 10% किती होता ते बघा, 10% बोललेत ना. येस, 10%. लँड अँड बिल्डिंगचे 10%, 12,20,000 चे 10% किती होणार ते बघायचं. 1,22,000 वाढले, ओके ना. फर्निचरचे 10% किती होणार, 4 लाख आहेत म्हणजे 40,000 आणि टोटल 1,62,000. बिंग व्हॅल्यू ऑफ land and building and furniture appreciated. ओके, 7. हे झालं असेल तर मी ते इरेज करणार आहे तुमच्या समोरून इथं. ओके, तुम्ही तुमच्याकडे नोट करून ठेवा हे. आपण ते रिड्यूस करत आहोत, इरेज करत आहोत. ओके, 7th एंट्री नेक्स्ट मीन्स स्टॉकचे आहे. स्टॉक टू बी अप्रिशिएटेड बाय 60,000. इथे स्टॉक सुद्धा घेतला असता तरी चाललं असतं, बट डिफरंट आहे म्हणून आपण डिफरंट एंट्री देऊया. स्टॉक अकाउंट डेबिट, सिमिलर एंट्री येणार, प्रॉफिट होणार आपल्याला टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. किती झाले अप्रिशिएटचे, 60,000. बिंग value of stock appreciated. Next, fixed asset to be write off. म्हणजे हे दोन आपण डिसाइड केलेले आहेत, राईट ऑफ करायचे आहेत म्हणजे लॉस झाला. लॉस असतो कॅपिटल रिडक्शनच्या डेबिटला. टू पहिला आहे शेअर इश्यू एक्सपेन्सेस. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, लॉस झाले
ऍसेटची कमी होते म्हणून लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल टू शेअरची एक्सपेन्सेस अँड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्हॅल्यू किती घ्यायची 40,000 and 14 lakh. 40,000 14 lakh म्हणजे किती 14 lakh 40,000. ओके, बिंग fictitious asset. Written off. Okay. 9th one. 75% of creditors agreed to forego their claims by 10%. म्हणजे क्रेडिटर्स त्यांचा जो काही हिस्सा आहे तो माफ करायला तयार आहेत. म्हणजे प्रॉफिटच आहे ना, हे माफ करणं, लायबिलिटी माफ करणं म्हणजे प्रॉफिट असतं. कोणतीही लायबिलिटी डेबिट करायची टू कॅपिटल रिडक्शन मार्क्स. ओके, किती 75% किती होतात ते चेक करा. 8 लाखचे 75% असणारे क्रेडिटर्स जे आहेत, 8 लाखचे 75%. इथे लिहूया बिंग क्रेडिटर्स फॉरगो बाय 10%. इथे 75% असं मेन्शन करूया आणि मी ते कॅल्क्युलेशन करून दाखवतो. मी आता इथे इरेज करतो, स्पेस कमी पडेल मला. ओके, 75% किती येतात ते बघावे लागतील. कॅल्क्युलेशनसाठी स्पेस यूज करावा लागेल. 8 लाखचे 75% जे येतील त्याचे 10% करायचे. ओके, तर बघूया, चेक करूया. 6 लाख येतील आणि त्याचे 10% 60,000 होणार. तुम्ही कॅल्क्युलेशन चेक करा, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर्स आहेत. ओके, ठीक आहे. आणि इथे मी लाईन मारतो, हे असंच पार्ट राहील आपल्या याचं. आणि रिड्यूस डेटर्स बाय ₹70,000. 70,000 कमी करायचे डेटर्स. सो मी इरेज करतो आणि एंट्री येतो. रिड्यूस होणार आहेत डेटर्स. ओके, सो 10th one डेटर्स रिड्यूस होणार आहेत ना, लॉस होणार. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट 70,000. being debtors reduce. ओके, इथे जर्नल एंट्री आपल्या झालेल्या आहेत. ठीक आहे. आता एकच एंट्री झाली आहे ती म्हणजे क्लोजिंगची कॅपिटल रिडक्शन मधून बॅलन्स जो असतो त्याची एंट्री येते कॅपिटल रिडक्शन टू कॅपिटल रिझर्व. पण तो बॅलन्स काय येतो हे आपल्याला पाहावं लागेल. सो बघूया, मी तुम्हाला कॅपिटल रिडक्शन बनवून दाखवेन. आता मी हा कम्प्लीट क्वेश्चन जो आहे तो इथून रफ करणार आहे आणि ते तुम्हाला कॅपिटल रिडक्शन अकाउंट म्हणून मी दाखवणार आहे. ठीक आहे स्टुडंट्स, आपण म्हणत आहोत कॅपिटल रिडक्शन अकाउंट. इथे एक एंट्री बाकी आहे, ते म्हणजे बॅलन्सची. 10 एंट्री आपण आतापर्यंत पोस्ट केलेल्या आहेत. 11 एंट्री घ्यायची आपल्याला कॅपिटल रिडक्शन. पहिल्या एंट्री पासून स्टार्ट करूया. जिकडे जिकडे कॅपिटल रिडक्शन नाव आहे त्याचे इफेक्ट्स इकडे दाखवायचे आहेत. सो पहिल्या एंट्रीत कॅपिटल रिडक्शन नाव आहे का? येस. क्रेडिटला आहे म्हणजे कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिटला लिहा इथे बाय नावाने अपोजिट नेम 10% रेफरन्स व्हॅल्यू 80,000. इथे कॅपिटल रिडक्शन आहे का? क्रेडिटलाच आहे. इथे पण क्रेडिटलाच लिहिणार. कॅपिटल रिडक्शनचं नाव अपोजिट लिहायचं. इक्विटी शेअर कॅपिटल नाव अपोजिट लिहायचं असणार आहे. 8 लाख व्हॅल्यू बनते. ओके, 8 लाख व्हॅल्यू झाली. थर्ड एंट्री मध्ये कॅपिटल रिडक्शन आहे. ओके, 6 लाखचा आहे. अपोजिट नेम लिहिणार, क्रेडिटला लिहिणार बाय 10% डिबेंचर्स. व्हॅल्यू ही लिहिणार 6 लाखची कमी झाली. ओके, नेक्स्ट कॅपिटल रिडक्शन इथे सुद्धा आहे, क्रेडिटलाच आहे आणि मग इथे लिहिणार बाय अपोजिट नेम जे आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर 1 लाख रुपीजचे. ओके, नेक्स्ट या एंट्री मध्ये बघूया कॅपिटल रिडक्शन आहे. डेबिटला आहे बघा 40,000. सो इथे लिहिणार 2. डेबिटला म्हणजे 2 लिहिणार. कॅपिटल रिडक्शन डेबिटला आहे ना, मग डेबिटलाच लिहावं लागेल. सो नाव अपोजिट घेणार टू कम्प्युटर 40,000. आता इकडे वरती इथे पण कॅपिटल रिडक्शन आहे, क्रेडिटला आहे इकडे. मग डेबिट वाले नाम्स लिहिणार इथे बाय लँड अँड बिल्डिंग, बाय फर्निचर. सेपरेट नाव लिहिले तर अमाऊंट पण सेपरेटच लिहिल्या 1,22,000 and 40,000.
ओके. नेक्स्ट इथे बघा 7th एंट्री मध्ये स्टॉक टू कॅपिटल रिडक्शन. कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आहे, मग क्रेडिटला लिहिणार आपण. इथे लिहिणार बाय स्टॉक. किती अमाऊंट आहे? 60,000. ओके. नेक्स्ट इथे कॅपिटल रिडक्शन आहे, डेबिटला आहे बघा, मग डेबिटला लिहिणार 2 शेअर इश्यू एक्सपेन्स अँड प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे फिक्टिशियस असेट्स होते, ते एकच लिहा, फिक्टिशियस असेट. $14,40,000. ओके. 14,40,000. देन इथे कॅपिटल रिडक्शन आहे, क्रेडिटला आहे, म्हणजे क्रेडिटला लिहिणार आपण. इथे अपोजिट नेम क्रेडिटर्स, साईड सेम फॉलो होत आहे. किती अमाऊंट आहे? 60,000. देन इथे कॅपिटल रिडक्शन डेबिटला आहे, म्हणजे इथे लिहिणार 2 काय ते डेटर्स. किती आले? 70,000. आता दोन्ही साईडचे आपण टोटल करणार आहोत आणि डिसाईड करणार बॅलन्स कुठे येतो आणि किती येतो. ठीक आहे, तुम्ही सुद्धा करू शकता. ओके स्टुडंट्स, टोटल तर त्या साईडची मी केलंय, इकडची बाकी आहे. बट एक एंट्री मी मिस केलाय, इथे लिहिली होती, तुमचं कदाचित लक्ष असावं. कॉस्ट जो आहे रिकन्स्ट्रक्शन कॉस्ट पेड झाली आहे 50,000ची, म्हणजे आपण म्हणूया लॉस झालाय. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू पैसे गेले बँकेतून 50,000. ओके, सो त्याची एंट्री बाकी होती. ओके, जर्नल एंट्री आपण ट्रान्झॅक्शन लिहून ठेवलं होतं, पण एंट्री मिस झाली आहे. बिंग रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस पेड. ठीक आहे, आणि याचे डेबिटला नाव आहे कॅपिटल रिडक्शन, म्हणून इथे येणार टू बँक 50,000. आणि आता या साईडची टोटल 1862 आले. 1862 ते वरचे सगळे वजा करणार आपण, आपल्याला बॅलन्स इथे मिळेल. ओके, तर 262 बॅलन्स राहतो. याच्यातून एक सगळे लेस केल्यानंतर, आणि याला नेम द्यायचं कॅपिटल रिझर्व, आणि याची एंट्री बनणार कॅपिटल रिडक्शन टू कॅपिटल रिझर्व. लास्ट क्लोजिंग एंट्री कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व. किती अमाऊंट आहे? 2,62,2,62. ही लास्ट एंट्री असणार आहे. आणि आपण हा बॅलन्स ट्रान्सफर केला कॅपिटल रिझर्वला. ओके, बॅलन्स ट्रान्सफर केला कॅपिटल रिझर्वला, आणि त्याप्रमाणे आपण इथे एंट्री देणार आहोत, नरेशन लिहिणार आहोत. बिंग बॅलन्स ऑन कॅपिटल रिडक्शन ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व अकाउंट, आणि इथे हा प्रॉब्लेम संपेल. सो कशा पद्धतीने आपण एंट्रीज घेतल्या. मॅक्झिमम एंट्रीज तुमच्या ऍडजस्टमेंट्सवर आहेत, ऍडजस्टमेंट्सला फोकस करा. ऍडजस्टमेंट्सवरून एंट्रीज घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानुसारच एंट्री पोस्ट केल्यात आपण इथे सर्व एंट्रीज. ठीक आहे, नंतर कॅपिटल रिडक्शन बनवलं, कशा पद्धतीने बनवलं ते पहा. त्याचा जो बॅलन्स आहे त्याची बॅलन्सिंगची एक एंट्री येते, आणि मग प्रॉब्लेम आपला संपणार आहे. कम्प्लीट टॉपिक हा जर्नल एंट्री बेस आहे, म्हणून आपण ज्या पहिल्या व्हिडिओमध्ये ज्या जर्नल एंट्री डिस्कस केलेल्या आहेत त्याच्यावर फोकस करा आणि त्याप्रमाणेच एंट्री लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला जो टॉपिक आहे कम्प्लिटली समजून येईल. अदरवाईज हा टॉपिक तुमच्यासाठी डिफिकल्ट जाऊ शकतो. तुम्ही एंट्रीवर फोकस करा आणि आपण ज्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तसेच तुम्ही सुद्धा ट्राय करा सोडवण्याचा. तुम्हाला या टॉपिकमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही जर मी सांगता तसं तुम्ही सोडवत असाल. ठीक आहे, जर तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेलच तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.